मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आंदोलन देखील सुरू आहे। मात्र जरांगे पाटील यांच्या मागण्या सामाजिक आर्थिक बाबींना निगडीत आहेत आणि त्यामुळे सामाजिक याचा काय परिणाम होईल हे देखील समजून घेणं गरजेचं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत जिंदाल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉक्टर सुमित म्हस्कर सर आहेत। ते संशोधक आहेत आणि त्यांचे अनेक वेळा तुम्ही माध्यमामध्ये लेख देखील वाचलेले असतील। सर, सगळ्यात महत्त्वाची ही जी मागणी जरांगे पाटलांची पाहायला मिळते त्याचं मूळ काय वाटतं? शेती, त्याच्यानंतर शेती आर्थिककरणाचा झालेला शेतीवरती परिणाम, जागतिकीकरणाचा परिणाम आणि दुसरीकडे सरकारी नोकऱ्यांचं घटलेलं प्रमाण की मुंबईमधील शेतकरी वर्ग जो मुंबईमध्ये पूर्वी यायचा आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळायच्या त्याचा काही परिणाम आहे का? नाही, तुमच्या प्रश्नातच तुमची काही उत्तरं जडलेली आहेत आणि मराठा समाजाचा जो सध्या जे आंदोलन आहे त्याची जर मूळ आपल्याला शोधायला असतील तर मग आपल्याला त्याला एक शहरी संकट ज्याला मी म्हणतो माझ्या अभ्यासामध्ये आणि एक आहे ग्रामीण संकट। शहरी संकट म्हणजे की मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जिथे तुम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळत होत्या, ज्या मुंबईच्या गिरण्या असतील, सियाट टायरची फॅक्टरी असेल, पद्मिनी ऑटोमोबाईल असेल किंवा तत्सम अशा मोठ्या इंडस्ट्रीमध्ये तुमचं शिक्षण कमी असेल किंवा तुमचं थोडंफार शिक्षण झालं असेल तरी तुम्हाला एक चांगल्या नोकऱ्या मिळत होत्या, जिथे चांगला पगार, जिथे प्रॉव्हिडंट फंड आणि इतर तुम्हाला सुविधा मिळत होत्या। आता त्या सर्व नोकऱ्या संपुष्टात आलेल्या आहेत 1990च्या पूर्ण काळामध्ये। दुसरीकडे आपण ग्रामीण संकटाकडे सुद्धा बघितलं पाहिजे। ग्रामीण संकटाचा अर्थ असा आहे की आता ग्रामीण क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमचा उदरनिर्वाह करता येत नाही नुसतं शेतीवर अवलंबून राहून। तो सुरुवातीला सुद्धा करता येत नव्हता, पण शहरी संकटामुळे ते ग्रामीण संकट आता खूप एक उफाळून आलेलं आहे पुढे। अजून ग्रामीण भागात जर आपण गेलात तर तिकडे विभागणी झालेली आहे जमिनीची, त्यामुळे छोट्या तुकड्यांवर उदरनिर्वाह होणं कठीणच आहे। तर हे दोन झाले तुमचे शहरी आणि ग्रामीण संकट। आणि एकंदरीतच जर आपण बघितलं की 90च्या दशकापासूनच सरकारने अशी एक आपली पॉलिसी ठरवलेली आहे की तिथे सरकारने आपला हात काढणं सुरू केलं वेगवेगळ्या नोकऱ्यांमधून। आज जे आपल्याला दिसते की सरकारी नोकऱ्यांमध्ये श्रेणी 3 आणि श्रेणी 4 वर अर्ध्याहून अधिक नोकऱ्या या कॉन्ट्रॅक्टीकरणवर आहेत। याचाच अर्थ की फक्त तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवर ठेवलं जातं, तुम्हाला परमनंट नोकऱ्या दिल्या जात नाही। आणि त्याचा एकंदरीत परिणाम असा झाला आहे की ह्या सगळ्या नोकऱ्यांमध्ये, मग तुमच्या शहरामध्ये मोठ्या फॅक्टरी असतील किंवा सरकारी नोकऱ्या असतील किंवा एकंदरीत चांगल्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं चांगलं वर्चस्व होतं आणि त्याचाच कुठेतरी एक परिणाम म्हणून आता मराठा समाज या पूर्ण संकटातून मार्ग शोधायचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना असं कुठेतरी वाटतंय की त्यांना रिझर्वेशनच्या मार्फत हे काहीतरी त्यांना एक त्याचं समाधान मिळू शकतं। एक मुद्दा हा आहे की जरांगे पाटील बोलताना म्हणतात की आमच्या मुलांना नोकऱ्या हव्या आहेत, शिक्षण हवं आहे। ही मागणी तर सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचीच आहे, पण मात्र EWS जे आरक्षण मिळालं होतं त्यामध्ये मराठा समाजाचं किती प्रतिनिधित्व पाहायला मिळालं, त्यांना त्या ठिकाणी किती प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या? नाही, EWSचं रिझर्वेशन जर बघायला जाल तुम्ही तर हे सगळ्यात व्यवस्थित इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट झालेलं आहे रिझर्वेशन। इतर रिझर्वेशनच्या तुलनेमध्ये EWSच्या जे स्पीडनी रिझर्वेशन इम्प्लिमेंट झालं आहे त्याची तुलना इतर कोणत्याही सामाजिक जे रिझर्वेशन दिलेलं आहे त्याच्याशी आपण करू शकत नाही। त्यात मराठा समाजाला नक्कीच फायदा झाला आहे। जे काही आपल्याला वेगवेगळे रिपोर्ट्स मिळतात त्याच्यानं कळतं आहे की 6 ते कुठेतरी 7% पण 6% आपण मानून चालू की एक जात समूहाला 6% फायदा होणं ही एक खूप चांगलीच बाब आहे। इतर समाजाला तुलनेने म्हणजे ज्याला जनरल कॅटेगरीमध्ये येतात सर्व मोडतात, मग वेगवेगळ्या समाजाचे लोक असतील ते ज्यांना कोणताच रिझर्वेशन मिळत नाही, OBC असेल, SC ST किंवा NT कोणतंच नाही मिळत, तर त्या तुलनेमध्ये मराठा समाजाला नक्कीच त्याचा फायदा झालेला EWSचा। तर दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही एकीकडे म्हणतात की नोकऱ्यांचं प्रमाण अधिक कमी झालंय झपाट्यानं आणि दुसरीकडे आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्या प्रमाणात म्हणजे मराठा समाजाला या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या। आता दुसरी गोष्ट येते की जर मराठा समाज OBC मध्ये आला तर यामध्ये देखील मोठा टक्का OBC समाज घेऊ शकतो का? कारण त्यांच्यामध्ये तो प्रगत समाज म्हणून पाहिला जातो, शिक्षणाचं प्रमाण देखील अधिक आहे अशी आकडेवारी सांगते। तर याचा परिणाम OBCच्या इतर घटकांवरती होऊ शकतो का? नाही, निश्चितच मराठा समाजाला जर OBC मध्ये आणलं तर त्याचा इतर सर्वच OBC समाजांवर नक्कीच फायदा होईल।
ओबीसी समाजामध्ये आपल्याला प्रामुख्याने ज्या दिसतात त्या जाती आहेत तुमच्या कुणबी असतील, तेली असतील, भंडारी असतील आणि ह्या एक 2-4 अशा जाती तुम्ही सोडल्या तर बाकी खूप अशा ज्यांची लोकसंख्या खूप कमी आहे अशा खूप एक वेगवेगळ्या जाती आहेत ओबीसीमध्ये. एकूण आपल्या महाराष्ट्रात तरी 260 पेक्षा वेगवेगळ्या जाती या ओबीसी जात समूह त्याच्या ग्रुपमध्ये ऑलरेडी आहेत. मग कारण की आता मराठा समाज हा ऑलरेडी एक प्रगल्भ आहे आणि EWSचं आता आपण एक उदाहरण बघितलेलंच आहे की EWSचा सुद्धा फायदा घेण्यामध्ये मराठा समाज खूप पुढे होता. तर त्याचंच आपल्याला एक आवृत्ती तिकडे ओबीसी रिझर्वेशनमध्ये दिसू शकते आणि त्याचं मोठं नुकसान कुणबी समाजाला किंवा तेली समाजाला आणि माळी समाजाला होईलच, पण इतरही ज्या ओबीसी जाती आहेत त्यांना ज्या आता थोड्याफार प्रमाणात काही मिळत होत्या सुविधा ते कदाचित त्यांच्यापासून निश्चितच वंचित राहू शकतात. म्हणजे मी पुन्हा एकदा थोडंसं खोलवर जातोय की जसं ओबीसीमध्ये आपण पाहिलं तर कुणबी ही शेतकरी समाजाशी निगडीत आहेत आणि इतर ज्या 12 बलुतेदार जाती आहेत त्यांची जर वर्गवारी आपण केली तर त्या अजूनही या कुणबीपेक्षा मागास आहेत असं दिसतं का, किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती अजूनही तितकीशी आरक्षणाने सुधारली नाही असं दिसतं का? आपण फक्त मराठा आणि जर कुणबी या 2 समूहांशी जर तुलना केली तर आपल्याला असं दिसतं की कुणबी समाजाचं काही पॉकेट्समध्ये म्हणजे विदर्भातले काही पॉकेट्स किंवा मराठवाड्यात हलके पॉकेट्स सोडले तर त्यांचं तिकडे वर्चस्व नक्की दिसतं आपल्याला आर्थिक स्तरावर आणि सामाजिक स्तरावर सुद्धा. पण एकंदरीत जर आपण पूर्ण महाराष्ट्रभराचा विचार केला तर त्या मानाने कुणबी समाज मराठा समाजाच्या बऱ्यापैकी मागेच आहे. पण हा वाद नुसता कुणबी आणि मराठा समाजाचा नाही आहे, हा वाद आहे मराठा समाज वर्सेस ओबीसी समाज. कारण की कुणबी फक्त एकच समाज आहे जो ओबीसी लिस्टमध्ये, इतर ज्या 260 जाती आहेत किंवा त्याच्यापेक्षा थोडे 1-2 जास्त तर त्यांच्यावरही खूप मोठा हा फटका लागू शकतो मराठा समाजाने ओबीसीमध्ये आल्यानंतर. तर हे झालं याच्या सामाजिक परिणामांचं. पण आता एक वर्ग असंही म्हणतो की मराठा समाज हा सामाजिक मागासलेपण आहे आणि त्याच्यावरती ECBCचं आरक्षण आता सरकारने पुन्हा एकदा दिलेलं आहे. तर याबद्दल काय सांगाल? वेगवेगळे आयोग आहेत, गायकवाड समितीचा अहवाल देखील आला होता, त्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला आरक्षण दिल्याचं पाहायला मिळतं. मराठा समाजाचं पूर्ण जर आपण एकंदरीत इतिहास बघितला 1950 पासनं जेव्हा काका कालेलकर आयोग नेमण्यात आला, मराठा समाजाने त्यानंतर सर्व आयोगांपुढे आपली अपील केली की आम्हालाही ओबीसी लिस्टमध्ये तुम्ही सामील करून घ्या. पण केंद्रातले 3 आयोग आणि महाराष्ट्र राज्यातले 3 आयोग ह्या सर्वांनी ही मागणी फेटाळली. शेवटी मग राजकीय प्रेशर एवढं आलं महाराष्ट्र शासनावर की त्यांना गायकवाड आयोग नेमावा लागला आणि गायकवाड आयोग हा पहिला असा आयोग आहे ज्यांनी असं सिद्ध केलं की बाबा मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास आहे. पण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं हे रिपोर्ट, हे सांगत की ही जी माहिती गोळा केली आहे ती व्हॅल्युएबल म्हणजे तिची जी हे आहे शाश्वता खूप कमी आहे आणि त्यामुळे त्या डेटाला आपण मान्य करू शकत नाही की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास आहे. आणि त्याच्यानंतरच सगळ्या ह्या पिटिशन चाललेल्या आहेत आणि कुठेतरी आता मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र द्या हे ह्याच्यातनंच येत आहे की सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाला सुद्धा नाकारलेलं आहे. आता एक प्रश्न की मग पर्याय काय आहे या सगळ्यांमध्ये? जसं तुम्ही सांगतात की पण मराठा समाजातील परिस्थिती बिकट आहे, खास करून मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात आहेत, तर मग परिस्थितीचा याच्यावरती मार्ग काय असू शकतो? नाही, आता मराठा समाजाचं बघितलं तर आपण जर जेव्हा आकडेवारी बघतो की एका समाजामध्ये 100 लोकांपैकी गरीब किती आहेत तर त्याचं प्रमाण आपल्याला एकंदरीत मराठा समाजामध्ये कमीच दिसतं. की तुम्ही ओबीसीमध्ये बघा एकंदरीत की 100 पैकी किती गरीब आहेत तर ते मराठा समाजापेक्षा जास्तच आहेत. शेड्यूल ट्राईबमध्ये सर्वात जास्त आहे, मग शेड्यूल कास्टमध्ये सर्वात जास्त प्रमाण आहे. याचाच अर्थ असा की मराठा समाजामध्ये प्रॉब्लेम आहे, पण तो काय असा एक वेगळा प्रॉब्लेम नाही. सर्वच जाती समूहामध्ये गरिबांची लोकसंख्या आहे किंवा अतिशय गरीब लोकांची पण संख्या आहे. पण आता ह्याचा मार्ग असा आता जो सध्या जे आंदोलक करतायत की कुणबी सर्टिफिकेट घ्या किंवा ओबीसीमध्ये सामील करा, मुळात आपल्याला बघायला पाहिजे की एकंदरीत सरकारी नोकऱ्यांचं जे प्रमाण आहे ते हार्डली 1 किंवा 2% आता आलेले आहे आणि त्याच्यातही 3 आणि 4थ्या श्रेणीमध्ये तुम्हाला 50% कॉन्ट्रॅक्टवर ठेवलेलं जात आहे. तर मला असं वाटतं ह्याच्यातनं जर काय मार्ग निघायचा असेल तर आपलं जिथे नोकरीचा प्रश्न आहे तिथे मला वाटतं सरकारने सर्व स्तरावर कॉन्ट्रॅक्टवर लोकांना काम ठेवणं बंद केलं पाहिजे. मग तो तुमचे मंत्रालयातल्या नोकऱ्या असतील, तुम्हाला त्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये असतील, तुमच्या शाळा असतील, कॉलेजेस असतील, या सर्व ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर जे नोकऱ्या आता ठेवलेल्या जात आहे त्या सर्व प्रथम बंद केल्या पाहिजे. दुसरी गोष्ट उरते तुमची उच्च शिक्षणाची.
आता उच्च शिक्षणामध्ये झालेलं असं आहे की सगळ्यात मोठ्या प्रमाणात खाजगीकरण झालेलं आहे. खाजगीकरण झाल्यामुळे काय झालं आहे की सरकारच्या ज्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, मेडिकल असतील, इंजिनिअरिंग, त्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि प्रायव्हेट सेक्टरचं प्रमाण खूप मोठं झालेलं आहे. त्यामुळे गरीब, तुम्ही कोणत्याही समाजाचे असाल, तुम्ही त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही. आता इथेच महाराष्ट्र शासनाने ह्याचा विचार करून सरकारी कॉलेजेसचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात मुळात एकंदरीत जे गरीब आहेत त्या सर्वांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे. जे प्रोफेशनल एज्युकेशन आपण म्हणतो, ते मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंग असेल किंवा अजून इतर कोणते प्रोफेशन असतील, तर जोपर्यंत सरकार ह्या दोन विषयांना या पद्धतीने हँडल करत नाही, हा मराठा समाजाचा प्रश्न कायम हा येत राहणार. आज नाही आल्या परत 6 महिन्यानंतर जरांगेंना वेगळी एक युक्तिवाद घेऊन परत मैदानात उतरावं लागणार. पण ह्याचं जर आपल्याला खूप एक लॉंग टर्म सोल्युशन जर बघायचं असेल तर मला असं वाटतं या दोन दृष्टीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे. एक मागणी ही देखील होत असते की हे झालं सरकारी याच्यामध्ये, काही प्रमाणामध्ये ज्या शासकीय मान्यता घेऊन किंवा निमसरकारी आहेत त्या ठिकाणी आरक्षण लागू करण्यात यावं अशी एक मागणी असते. आणि म्हणजे ते भलेही खाजगीकरण असेल पण त्या ठिकाणी काही प्रमाणात तरी जर आरक्षणाची पूर्तता झाली तर पुण्यामध्ये ज्या औद्योगिकरणाचा मोठा झालेला आहे त्या ठिकाणी मराठा समाजासह इतर समाजाला देखील मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळतील असाही युक्तिवाद पाहायला मिळतो. तर याच्यामध्ये काही होऊ शकतं का भविष्य दृष्टिकोनातून? नाही, नक्कीच होऊ शकतं. पण म्हणजे आता त्याच्यात काय काही ज्या संस्था आहेत, म्हणजे आपण शैक्षणिक संस्था आपण जर बघायला गेलो, खास करून मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज, त्या प्रामुख्याने मराठा समाजाच्याच आहेत. तर इतर समाजाच्या जसे शाळा असतात, त्या ख्रिश्चन समाजाच्या असतील, मुस्लिम समाजाच्या असतील किंवा जैन वगैरे अशा असतील, तिथे त्यांना ते स्वतंत्र आहे की ते 20% 30% आरक्षण देऊ शकतात. तसेच ज्या मराठा समाजाचे जे संस्था आहेत तिकडे ते स्वतंत्रपणे मराठा समाजाचे गरीब मुलं आहेत त्यांना शिक्षणाची सोय नक्कीच करू शकतात. तो एक फिलॅन्थ्रॉपीचा पार्ट म्हणून, की जे मोठे उद्योजक आहेत की त्यांनी एक आपलं सोशल वर्क केलं किंवा फिलॅन्थ्रॉपीचा पार्ट म्हणून ते नक्कीच त्या पद्धतीने पाऊल उचललं तर मराठा समाजाचा एक सुद्धा प्रश्न नक्कीच सुटू शकतो. इतर ठिकाणी थोडंसं कठीण आहे की थोडी ज्यांची आर्थिक परिस्थितीच कमी आहे, मग जरी तुम्ही तिथे आरक्षण ठेवलं तर ती किमान जी फी आहे तेच भरू नाही शकले तर त्या आरक्षणाचा फार काय असं म्हणजे अर्थ राहणार नाही. तर हे होते सुमित मस्कर सर. त्यांनी मराठा समाजाची आर्थिक सामाजिक जी परिस्थिती आहे ती समजून सांगितल्याच्या तुलनेमध्ये ओबीसी समाजाची परिस्थिती देखील आपल्यासमोर मांडलेली आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सामाजिक आहे, आर्थिक आहे आणि याच्यावरती खोलवर जाऊन भविष्यकालीन विचार करणं अपेक्षित असल्याचं यामधून पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.